प्रेज द लॉर्ड. ओके, घेऊया आपलं बायबल हातामध्ये. प्रत्येक जण आपलं बायबल घेऊया. म्हणूया आज हे पवित्र शास्त्र मला शिकवेल पवित्र आत्म्याने कसं भरायचं, पवित्र आत्म्याने कसं भरायचं, पवित्र आत्मा का गरजेचा आहे, पवित्र आत्मा का गरजेचा आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे. माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे. आज हे गुज हे शास्त्र मला प्रगट करणार आहे. आमेन. नेत्र बंद करूया आपण. हे पिता, मी तुला धन्यवाद देतो. तू खूप महान परमेश्वर आहे. माझा विश्वास आहे प्रभू, आज अद्भुत कार्य होत आहे प्रभू, आज अद्भुत कार्य होणार पित्या. कारण बायबल सांगतं सत्य तुम्ही जाणार आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. आमचा विश्वास आहे प्रभू, आज तू लोकांना पवित्र आत्म्याने भरणार, आज तू लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक देणार, आज तू लोकांच्या जीवनामध्ये मोठं कार्य करणार देवा. आणि प्रभू तुझा गौरव होणार. या क्षणी इथं जे मला टीव्हीवर इंटरनेटवर पाहतात, मी प्रार्थना करतो प्रत्येकाचा विश्वास मोकळा कर. पूर्ण वचन ग्रहण करण्यासाठी त्यांचं मन मी मोकळं करतो, स्थिर करतो लॉर्ड. आणि तुझी कृपा स्वीकारतो. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. लूक शुभवर्तमान 24 अध्याय आणि 49 वचन या ठिकाणी मी आपल्या बापाचे वचन तुमच्यावर पाठवतो, परंतु तुम्ही वरून येणारे सामर्थ्य अंगिल्याले असे व्हाल, तोपर्यंत ह्या नगरात राहा. प्रेज द लॉर्ड. पहा, बायबल सांगतं का स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचे उद्गार आहेत शिष्यांसाठी, का जोपर्यंत वरतीहून येणारं सामर्थ्य तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत हे नगर तुम्ही सोडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्या अगोदर, त्या ठिकाणी उचलला जाण्या अगोदर तो शिष्यांना हे सांगतो का वरतून येणारं सामर्थ्य ग्रहण करणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही ख्रिस्त पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता, त्याचं राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी आला होता, आता ही जबाबदारी कोणाकडे राहणार आहे? शिष्यांकडे. कोणाकडे? शिष्यांकडे. आणि म्हणून त्याला माहितीये का आता मी यांच्या बरोबर नसणार आहे. येशू ख्रिस्त आता शिष्यांबरोबर नसणार आहे, पण त्याला वाटतं की असं कोणी तरी तुमच्या बरोबर असावं का जसं मी तुम्हाला पाठबळ करायचो, मी तुम्हाला प्रोत्साहन द्यायचो, मी तुम्हाला धैर्य द्यायचो, मी तुम्हाला पुढे पुढे घेऊन चालायचो, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवायचो. असं कोणीतरी तुम्हाला पाहिजे जे वरतून येणारं सामर्थ्य तुम्हाला देईल, आणि मग जसं मी नसणार तरी तो असणार आणि तो तुम्हाला पुढे घेऊन चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? शिष्यांबरोबर पहिले कोण होता? पण तो म्हणतो का आता मी नसणार आहे, मी वर जाणार आहे, पण मला माहिती आहे का तुम्हा बरोबर कोणीतरी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःहून आपल्या आतमध्ये चालू शकत नाही. तुमच्यात ते बळ नाही, तुमच्यात ते ताकद नाही. तुम्ही जरी चालले थोड्या वेळ तुम्ही पडताल, पण एकदा का वरती येणारं सामर्थ्य तुम्ही परिधान केलं आणि जरी मी नसलो पण तो तुमच्या बरोबर असेल आणि जी माझी इच्छा आहे तो तुमच्यामध्ये पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते वरतून येणारं सामर्थ्य काय आहे? प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 2, 3 आणि 4 हे 3 वचन वाचू. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 2, 3 आणि 4 हे 3 वचन वाचू. अकस्मात मोठ्या वाऱ्यांच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला, आणि त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले, आणि अग्नीच्या सारख्या मध्य विभागात असलेल्या जिभा त्यांना दिसल्या, आणि त्यांच्यातील प्रत्येकावरती एक जीभ बसली. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषेने बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. आकाशातून एक मोठी वाणी झाली आणि जिभा उतरल्या. काय उतरल्या? कुठून उतरल्या? आणि पहिल्या वचनात आपण काय वाचलं होतं? वरतून येणारं सामर्थ्य. कुठून? वरतून येणारं सामर्थ्य. लूक शुभवर्तमानमध्ये काय प्रभू म्हणतो की वरतून येणारं सामर्थ्य जोपर्यंत तुम्ही अंगीकार करत नाही तोपर्यंत नगर सोडू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तोपर्यंत तुम्ही सेवेला काय बाहेर पडू नका. पण एकदा का वरतून येणारं सामर्थ्य, आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलंय का आकाशातून त्या जिभा उतरल्या. म्हणजे त्या कसल्या होत्या? पवित्र आत्म्याच्या. कसल्या होत्या? पवित्र आत्म्याच्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे वरतून येणारं सामर्थ्य दुसरं अजून काही नाही, परंतु काय आहे? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. त्याची आम्हाला गरज आहे आणि ते आम्हाला मिळावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. ही कोणाची इच्छा आहे? प्रभूची इच्छा आहे. वाचू या ठिकाणी योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 16 वचन. मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराकेत देईल, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त बोलतोय. कोण बोलतोय? तो म्हणतो मी पित्याकडे विनंती करणार का तुम्हाला पराक्लेत मिळावं. कोण मिळावं? पराक्लेत म्हणजे कोण? सहाय्य करणारा. काय करणारा? सहाय्य करणारा. आणि तो तुमच्या बरोबर राहणार. तो तुमच्या बरोबर
कारण आता येशू थोड्या दिवसानंतर त्यांच्या बरोबर राहणार नव्हता, कारण तो कुठे जाणार होता? स्वर्गात, पित्याच्या उजवीकडे तो जाणार होता. पण त्याला काळजी कोणाची? शिष्यांची. कोणाची? शिष्यांची काळजी आहे. तू म्हणतो मी जाईल, पण तुमच्या बरोबर कोणतरी पाहिजे जो तुम्हाला बापाच्या मार्गात चालण्यास आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास सामर्थ्य पुरवणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय? तो विनंती करतो कोणाकडे? पित्याकडे. का तो तुमच्या बरोबर राहणार? तो तुमच्या बरोबर काय करणार? आणि राहून काय करणार? वाचू या ठिकाणी त्याचं 26 वचन सर्व काढू. तरी ज्याला बापा माझ्या नावाने पाठवतील तो परतलेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हा सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. सर्व काढलं सर्वांनी? लक्ष माझ्याकडे द्या. स्लोली रीड कर. तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठविल तो परतलेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल. तुम्हाला काय करेल? मग येशू ख्रिस्ताने त्याला शिकवलं नाही का? आतापर्यंत शिष्य कोणाबरोबर होते? येशूने काही शिकवायचं बाकी होतं का? सर्व गोष्टी त्यांनी काय केल्या होत्या? शिकवल्या होत्या. पण पुढे काय बोलतो? आणि ज्या गोष्टी मी तुम्हा सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून काय करून देईल? आठवण. म्हणजे जे काही तुम्हाला शिकवलं तुम्ही विसरणारे आहात. तुम्ही कसे आहात? विसरणार. पण तुम्हाला कोणीतरी आठवण करून देणारं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आपला स्वभाव कसा आहे का आपलं लक्ष भटकून जातं. लक्ष काय होऊन जातं? आपलं लक्ष भटकून जातं. आपण लवकर निरुत्साही होऊन जातो. आपला आनंद जोश काय होतो? लगेच काय होऊन जातो? निघून जातो. आपल्यामध्ये आळस आहे. आपल्यामध्ये काय? आळस आहे. आपल्यामध्ये कंटाळ आहे. आणि म्हणून खूप लवकर या गोष्टी आपल्यामध्ये संचारतात. आणि म्हणून ज्या देवाने सांगितलेल्या गोष्टी आहेत आपण काय होऊन जातो? विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. कळतंय सर्वांना? प्रभू काय म्हणतो? मी शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला तो काय करून देईल? का आठवण करून देईल? का तुझ्यामध्ये आळस आहे, तुझ्यामध्ये कंटाळ आहे, तू निरुत्साही आहे, तुझं लक्ष भटकणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण जर पवित्र आत्मा तुझ्यामध्ये वस्ती करेल तो तुझं लक्ष भटकू देणार नाही. तो तुला निरुत्साही होऊ देणार नाही. तो तुझ्यामध्ये कंटाळ हवी होऊ देणार नाही. तो तुझ्यामध्ये आळस हवी होऊ देणार नाही. परंतु टाइम ऑफ टाइम तुला येऊन तो प्रोत्साहन भरेल, तुझा आत्मविश्वास वाढवल आणि देवाच्या मार्गात तुला घेऊन चालल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? समजा आता चर्चला यायचं. कुठे यायचं? चर्च. रस्त्यात काहीतरी झालं, रिक्षावाल्या बरोबर कुठेतरी काय झालं, मूड लगेच काय होतं आपला? निघून गेला. आता काहीतरी वाद झाला, भांडणं झालं, मन खिन्न झालं. पण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल तर 2 मिनिटात तो मनावर रिनोव्हेट करून टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा जर असेल तुमचं मन काय करणार? 2 मिनिटात रिनोव्हेट म्हणजे कळतं ना? लगेच रिफ्रेश करून टाकतो. कठीणपणा दे टाकून. तुला देवाची आराधना करायची, तुला देवाचा गौरव करायचा, आपलं मन मोकळं कर, आपलं मन स्थिर कर, तुला देवाचा महिमा करायचा. जे घरी झालं ते विसरून जा. आता ही वेळ देवाच्या गौरवाची, तुला देवाची महिमा करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे काम कोण करतं? पण असणं गरजेचं. जर तो नसेल तर आराधनेमध्ये येऊन पण आपण खिन्न मनाचेच असणार, आपण उदास मनाचेच असणार, आपलं लक्ष लागणार नाही. पण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला आठवण करून देईल. तुला आराधना करायची आहे, तुला आत्म्यातून करायची आहे, तुला उत्साह मांडणी करायची आहे, तुला आत्म्यातून देवाच्या मागे पळायचं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी या प्रकारे लिहिले. शेवटचं वचन वाचल. तुम्हा सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला काय करून देईल? आठवण. काय करून देईल? ही आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. म्हणून पवित्र आत्मा आमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळतंय सर्वांना? येशू ख्रिस्ताची इच्छा आहे तुम्हाला काय प्राप्त व्हावा? पवित्र आत्मा. काय प्राप्त व्हावा? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एकदा का पवित्र आत्मा मिळाला आपण देहात चालणार नाही. आपण कशामध्ये चालणार? आत्म्यामध्ये. कशामध्ये? आत्म्यामध्ये. काही गोष्टी शिष्यांच्या आपण पाहू का ते पहिले कसे होते आणि आत्मा मिळाल्यानंतर ते कसे झाले. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी आज पवित्र आत्मा काय गरजेचा आहे, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात, काय बदलाव आमच्यामध्ये येतो, हे सर्व देवाच्या वाटातून आपण या ठिकाणी शिकू. या ठिकाणी आपण मत्तय याचा 26वा अध्याय 38 पहिलं वचन वाचू. 38. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मरणाप्राय दुःखी इतका माझा जीव फार दुःखी झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. ओके. येशू ख्रिस्त बागेत असताना शिष्यांना तो काय म्हणतो? माझ्या बरोबर तुम्ही कसे राहा? जागे राहा. कसे राहा? जागे राहा. वाचूया 40 वचन. मग तो शिष्याकडे आला आणि ते झोपी गेलेले असे त्यांना आढळले. मग काय गेलेत ते? झोपी गेले. काय गेलेत ते? झोपी. येशू ख्रिस्त काय म्हणतो? जागे पण ते काय गेले? झोपी गेले. कळत्या ठिकाणी ख्रिस्त येऊन त्यांना काय करतो? उठवतो. काय करतो? उठवतो. पुढे वाचा, त्याला कंटिन्यू करा. मग तो पेत्राला म्हणाला, काय घटकाभरही तुम्हाला माझ्या बरोबर जागे राहता आले नाही? प्रेज द लॉर्ड.
तो म्हणतो घटकाभरही तुम्हाला माझ्या बरोबर जागा राहता येत नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी त्यांना कोण येऊन हलवतोय? शिष्य. तो म्हणतो की तुम्हाला काय करायचंय? जागा राहायचं. पण शिष्य काय झालेत? झोपी कोण येऊन त्यांना उठवतोय? येशू. मग आता येशूला म्हणायचं मी गेल्यानंतर मी जर तुम्हाला काही सांगतो आणि तुम्ही काय काढणार? मग कोणतरी उठवायला पाहिजे ना तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी येशू ख्रिस्त असताना येशू एक जबाबदारी त्यांच्याकडे देतो, म्हणतो काही वेळेसाठी जागे राहा. तरी पण काय गेलेत? कोणी येऊन उठवलं? येशू. मग येशूला आता हाच प्रश्न आहे, कारण बाबा मी तर पित्याकडे जाईल, मग तुम्हाला उठवायला कोण राहणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी पाहिजे जो तुम्हाला उठवल. हालेलुया. कुणीतरी आहे जो तुमचं लक्ष देवाकडे केंद्रित करत. येस. कुणीतरी पाहिजे जो तुमच्या अंतर आत्म्यात देवाची भीती टाकल का बघ कुणी नाही पाहत पण तुला देव पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणीतरी पाहिजे आणि तो असला की तुझं लक्ष भटकणार नाही, तू झोपी जाणार नाही, परंतु तू देवाच्या मार्गात चालशील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन 41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. हा काय करा? जागे राहा आणि प्रार्थना येशू करा. ख्रिस्त उठवतो, म्हणतो जागे राहा आणि काय करा? प्रार्थना करा. वाचूया त्याचं या ठिकाणी आपण 42 वचन. पुन्हा दुसऱ्यांदा त्याने जाऊन प्रार्थना केली. तो म्हणाला, हे माझ्या बापा, या प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हा 43. मग तो पुन्हा आला आणि ते झोपी गेलेले असे त्यांना आढळले. ओके. पहिल्यांदा प्रभूने उठवलं आणि म्हणला काय करा? प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. येशू ख्रिस्त पुन्हा येतो दुसऱ्यांदा. परत काय झाले? झोपी गेले. पुन्हा कुणी उठवलं? येशूने. 3 वेळेस झालं. किती वेळेस झालं? आता संगती कोण आहे? प्रभू येशू. प्लीज बोला चर्च, कोण आहे संगती? प्रभू येशू. पण देव म्हणतो मी गेल्यानंतर कुणीतरी पाहिजे, कारण तुमचा स्वभाव आहे झोपण्याचा. तुमचा स्वभाव आहे कसला? कशामध्ये? आत्म्यामध्ये. कशामध्ये? तुमचा आत्मा खूप लवकर झोपून जातो, तो विजून जातो, पण कुणीतरी पाहिजे का तो आत्मा पेटवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी तुम्हाला आतून हलवलं पाहिजे, कारण प्रार्थनेचा टाइम आहे. अरे उठ प्रार्थनेला बस. अरे उठ सुवार्तेचा टाइम आहे. अरे उठ सुवार्ता जाऊन सांग. अरे उठ देवाच्या कार्याचा टाइम आहे, जा देवाचं कार्य कर. कुणीतरी पाहिजे का जो तुम्हाला आठवण करून देईल. मी होतो तोपर्यंत तुम्हाला हलवायचो, मी होतो तोपर्यंत तुम्हाला उठवायचो, पण मी गेल्यानंतर तुमचं काय होणार म्हणून तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? ही कंडिशन होती. कोण असताना? येशू असताना. येशू स्वतः असताना ते लोक झोपी जायचे, पण ख्रिस्तांना उठवायचा. पण बायबल सांगतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये असताना पवित्र आत्मा मिळतो. आता या ठिकाणी येशू त्यांच्या बरोबर नाही, येशू त्यांच्या बरोबर, परंतु आता त्यांच्या बरोबर कोण आहे? पवित्र आत्मा. कोण आहे? आता वाचूया ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 42 वचन. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. स्थिरपणाने कसे असत? तत्पर. कशामध्ये? प्रार्थना कुणी करण्यात. उठवतोय का? नाही. स्वतःहून उठतात. कसे उठतात? स्वतःहून. का स्वतःहून उठतात? कारण त्याच्यामध्ये कोणाचा आत्मा आता? देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले येशू बाह्य स्थितीमध्ये उठवायचा. अरे उठा प्रार्थना करा, उठा प्रार्थना करा. आता बाह्य स्थितीमध्ये कोणी उठवत नाही, आतूनच कोणीतरी उठवतंय. प्रेज द लॉर्ड. कुठून उठवतंय? आतूनच उठवतंय कोणीतरी. का? कारण आता देवाचा आत्मा तुझ्यामध्ये काम करू लागला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरक कळतोय. आत्मा नव्हता त्यास उठवायला लागायचं, पण आत्मा आल्यानंतर उठवावं लागत नाही, तो स्वतःहून उठतो आणि प्रार्थनेला पळतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला प्रार्थना करावी ही इच्छा होत नाही, प्रार्थनेला बसावे वाटत नाही, देवाच्या कार्यासाठी पडावे वाटत नाही, तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा मिसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. मग ही दुःखाची गोष्ट नाही, परंतु ही चांगली गोष्ट आहे का देव तुझा आत्मा तुम्हाला प्रगट करतोय का तू प्लीज माझा आत्मा घे, कारण तुझ्यात मला माझं कार्य पुढे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? पुष्कळ लोकांना चार्ज करावं लागतं. काय करावं लागतं? कशाला? बस प्रार्थनेला, चल प्रार्थनेला, चल प्रार्थनेला, बस प्रार्थनेला. मग तू चार्ज का नाही होत आतून? त्याला का चार्जिंग मारायला लागती? त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. पण ज्याला पवित्र आत्मा मिळतो ना, तो म्हणतो सगळं टाका बाजूला, मला कुठे जाऊ द्या. आपण म्हणतो वेडा झाला, तो वेडाने झाला, त्याला पवित्र आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. जगाशी येशू म्हणतो काय झाला? कारण ते गीत आहे ना, काम धंदा काही सुचे ना, मी बसलो प्रभूच्या. प्रेज द लॉर्ड. का ज्या देवाचा आत्मा मिळतो त्याला कोणत्या गोष्टीत रस राहत नाही, त्याला एकच वाटतं कधी प्रार्थनेला बसू, कधी हे मित्र परिवार निघून जातील, कधी मी माझ्या देवाला टाइम स्पेंड करणार. प्रेज द लॉर्ड. हा फरक आहे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर. तुम्हाला उठवायची गरज पडत नाही, पण तुम्ही स्वतः उठता आणि देवाच्या पायापाशी बसू लागता. प्रेज द लॉर्ड.
म्हणून प्लीज प्रार्थना करा की प्रभू मला पवित्र आत्मा मिळू दे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर कुणी येऊन तुम्हाला चार्ज करणार नाही, तुम्ही लोकांना जाऊन चार्ज करणार देवाच्या मार्गासाठी. प्रेज द लॉर्ड. पगार नाही भेटणार कोणता, स्वर्गात वेतन मजुरी नक्की भेटल, पण तुम्ही विश्वासाने पळणार का नाही मला लोकात जायचं, नाही मला लोकात जायचं आणि देवाचं कार्य करायचं. प्रेज द लॉर्ड. कुटुंबात किती नकारात्मक अवस्था असू द्या, तुमचं मन खिन्न नाही होणार. कुटुंबात तर असं काही फरक पडत नाही, पण जे देवाचं कार्य मला करायचं ते कार्य मी पुढे करणार. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुमचं हृदय कठीण होऊ देत नाही. पवित्र आत्मा तुम्हाला उत्साही आणि लक्ष केंद्रित करण्यास सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. आणि म्हणून जर तुम्ही प्रभूच्या मागे पळताय, तुमच्या आतमध्ये उत्साह आहे, तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला. पण असं काही होत नाही, लक्ष लागत नाही, इच्छा होत नाही, तर पवित्र आत्मा कुठेतरी मिसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून आम्हाला कसली गरज आहे? पवित्र आत्म्याची. तो म्हणतो पाण्याने आणि अग्नीने. प्रेज द लॉर्ड. आता कोणता बाप्तिस्मा पाहिजे? अग्नीचा. कोणता? अग्नीचा. पाण्याचा बाप्तिस्मा का घ्यायचा? कारण पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आमचे शाप आणि पाप वधस्तंभावर मरतात आणि प्रभूच्या पुनरुत्थानात आमचा काय होतो? नवीन जन्म. हा झाला कोणता बाप्तिस्मा? पाण्याचा. कसला? पाण्याचा. पाऊल काय म्हणतो? जितक्यांनी बाप्तिस्मा घेतला ते येशू मध्ये मेले आणि प्रभूच्या पुनरुत्थानात काय ते झाले? मग त्या पिता पुत्र पवित्र आत्मा ज्यास आम्ही बाप्तिस्मा घेतो, आमचं जुनं जीवन संपतं आणि नवीन जीवनात आम्ही काय करतो? पदार्पण करतो. आम्ही शुद्ध झालो. कसं झालो? शुद्ध. पण यामध्ये देवाचा आत्मा येणं गरजेचं आहे. आणि जसं आम्ही शुद्ध होतो मग अग्नीचा बाप्तिस्मा आम्ही घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोक बाप्तिस्मा घेऊन पण चेंज झालेले नाही, ते देवात चालत नाही. का? कारण अग्नीचा बाप्तिस्मा त्यांचा झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात, तो तुम्हाला शापा पापापासून मोकळ होण्यास सहाय्य करतो. पण अग्नीचा बाप्तिस्मा तुम्हाला आत्म्यात पळण्याची ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय. म्हणून हा बाप्तिस्मा होणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय. पहिले शिष्यांना उठवायला लागायचं, पण प्रेषितांच्या कृत्यामध्ये यांना उठवायची गरज पडत नाही. हे जाऊन लोकांना उठवायला लागले का चला प्रार्थनेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. म्हणून कोणता आत्मा पाहिजे? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. अजून एक या ठिकाणी पाहूया प्रकाशन. प्रेषितांचे पुन्हा लूक शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 9वे वचन. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, हा दाखला काय असावा? ओके. शिष्य नेहमी बायबलमध्ये आम्ही वाचतो, येशू ख्रिस्त असे एखादी गोष्ट बोलायचा, शिष्य काय म्हणायचे? आम्हाला समजत नाही, तू काय सांगतो? कोणत्या भाषेत सांग? सोप्या भाषेमध्ये. प्रेज द लॉर्ड. असं पुष्कळ ठिकाणी लिहिलं की शिष्य काय म्हणतात? तू जे बोलतो गुजामध्ये ते आम्हाला कळत, ते आम्हाला कसं सांग? सोप्या भाषेत. कोण बोलतोय? शिष्य. आणि मग त्यांना कोण समजून सांगायचा? प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी ते लोक वचन ऐकायचे, येशू ख्रिस्त बोलायचा, पण ते म्हणायचे आम्हाला समजत नाही, आम्हाला काय होत नाही, समजत नाही. म्हणून तू आम्हाला कसं सांग? समजून सांग. आणि मग येशू ख्रिस्तांना समजून सांगायचा. पण आता येशूला म्हणायचं, मी गेल्यानंतर तुम्हाला कोण समजून सांगणार? मी गेल्यानंतर तुम्हाला कोण समजून? म्हणून कुणीतरी असं पाहिजे की मी गेल्यानंतरही देवाचं राज्य आणि त्याची गूंज कोणती तुम्हाला समजून सांगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय सर्वांना? शिष्य म्हणायचे का आम्हाला समजत नाही काय सांगतो, साध्या भाषेत सांगायचा तरी काय होत नव्हतं, समजत नव्हतं, तरी त्यांना फोड करून सांगायचा. पण देव म्हणतो आता मी जाणार आहे, मग तुम्हाला कोण सांगेल कसं चालायचं, काय करायचं, वाटाचा अर्थ कसा आहे? तर वाचू या ठिकाणी आपण कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 26 वचन. युगापासून व पिढ्यापासून गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्रांना प्रगट करण्यात आले आहे. ओके. ते हे वचन आहे. हा, पुन्हा वाचू. सगळं लक्ष भेटलं तुम्हाला? वाचूया पुन्हा. जे गुज युगापासून व पिढ्यापासून गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्रांना प्रगट करण्यात आले आहे, ते हे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. जे गुज म्हणजे कळतं ना, रहस्य. कोणाला प्रगट करण्यात आलं? त्याच्या शिष्यांना. त्यांना काय मिळालं आता? पवित्र. येशू समजून सांगतोय का? नाही. कोण सांगतो त्यांना? पवित्र आत्मा. फरक कळतोय ठिकाणी. आम्ही पण बायबल उघडतो, आम्ही पण घरामध्ये पवित्र शास्त्र वाचतो, पण आम्हाला कधी कधी ज्या प्रकारे प्रभूचं वचन समजलं पाहिजे त्याप्रमाणे ते समजत नाही. आम्हाला पण तो एक प्रकारचा दाखलाच आहे जो अजून उघडला जात नाही. पण जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर त्या वचनामध्ये काय मिस्ट्री आहे, काय रहस्य आहे, प्रभूच्या आत्म्याने काय भेट ठेवले, देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? शिष्य म्हणायचे की तू दाखल्यात काय बोलतोस, कशात बोलतोस? साध्या भाषेत सांगून टाक ना, दाखल्यात त्यांना काय सांगतो? तो म्हणतो नाही, हे देवाचं गुढ रहस्य आहे, जो आत्म्यात नम्र लील होईल त्यांना दाखला उघडला जाईल.
त्यांना दाखला काय होईल? उघडला जाईल. परंतु ज्या आत्म्यात नम्र लीन होणार नाही त्यांना दाखला उघडला जाणार. प्रेज द लॉर्ड. कळतं मी काय म्हणतो? शिष्य येशूला काय विचारायचे प्रश्न? दाखल्यामध्ये काय बोलतोस? कशामध्ये बोलतोस? तू का दाखल्यामध्ये बोलतोस? साध्या भाषेने बोल ना. दाखल्यामध्ये का बोलतो? तो म्हणतो नाही, देवाचं रहस्य हे त्यालाच मिळेल जो कसा होईल. कारण तो म्हणतो देवाचे जे मोती आहेत ते डुकरांसमोर टाकले जात. जर त्यांना हे मोती खायचे असेल तर त्यांना डुक्करच्या अवस्थेमधून बाहेर यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. समजतंय? जर आजही पवित्र शास्त्र आम्हाला एक रहस्याप्रमाणे वाटतं, ते उघडत नाही, तर मग तुम्हाला देवाचा आत्मा नाही मिळाला. कळतंय? आवड चाललंय. बायबल आम्ही वाचतो, आम्हाला समजत नाही राहिलं अजून. आम्ही एका स्टोरी प्रमाणेच वाचलं, पण त्याच्या आत उलगडे काय हे कळत नाहीये. मग ते वचन जसं त्यांना दाखल्याप्रमाणे होतं, तुला आजही ते एका स्टोरी प्रमाणे, त्याच्या पलीकडे तुझ्यासाठी काही नाही. पण जर देवाचा आत्मा तुला मिळाला तर ती स्टोरी तुला उलगडत, त्याच्या देवाचा आत्मा तुला गुज प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय बोलतोय या ठिकाणी? देवाचा आत्मा काय शिकवतोय? अवघड चालला हा पॉइंट आता शिकवलेला. कळतोय? शिष्य काय म्हणायचे? कशा शिकवतोस? दाखल्यामध्ये. डायरेक्ट बोल ना. तर तो डायरेक्ट नाही. जर नम्र लीन होतील तर दाखला उलगडत. प्रेज द लॉर्ड. आज पण हे पवित्र शास्त्र वाचतो, पण कशाप्रमाणे वाचतो? स्टोरी. उलगडा काय नाही, फक्त स्टोरी वाचली, स्टोरी माहिती. उलगडा का होत नाही? तुला पवित्र आत्मा पाहिजे, आणि पवित्र आत्म्यासाठी तुला नम्र लीन व्हावं लागेल. प्रेज द लॉर्ड. कळतं या ठिकाणी? एकदा का पवित्र आत्मा मिळाला, बायबल सांगतं शिष्यांना गुज कळू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून पवित्र आत्म्याची गरज आम्हाला आहे. आज अनेक लोकांच्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहे, पण पवित्र आत्मा नसल्यामुळं घरात काम नाही होत. प्रेज द लॉर्ड. नवीन बायबल आहेत. किती बायबल आहेत? एक बायबल नाही, 4 बायबल आहेत. स्टडी बायबल, हे बायबल, ते बायबल, ते बायबल, ही बुक्स, ती बुक्स, तिथली थिओलॉजी, इकडची फिलॉसॉफी, सगळी हे भरले. बघा माझं आहे. पवित्र आत्मा नाही तर एक पण त्याच्यातलं रहस्य कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर पवित्र आत्मा तुझ्याकडे आणि फक्त एवढं शास्त्र तुझ्याकडे, पुष्कळ झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? हे पवित्र शास्त्र आणि जर पवित्र आत्मा तुझ्याकडे, एक एक गोष्ट दिवाच्यातला उलगडा तुला सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझा अनुभव सांगतो. मी पण स्टार्टिंगला भरपूर पुस्तक घेतले, प्रभूचं वाचायचं मला कळत नव्हतं. आता ते पुस्तक एवढे माझ्याकडे पडलेत, तो वाचायला टाइमच नाही. कारण या शास्त्रातच देव एवढे गुज प्रगट करतो का ते संपत नाही, म्हणून त्याला टाइमच राहत नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय? माझ्याकडे पण पुस्तक आहेत. स्टार्टिंग मी पुस्तकापासून केली. मला कळत नव्हतं मी काय वाचतो. मग मला असं वाटायचं की एखादा सेवक काही सांगतो, मग देवा ह्याला कसं कळलं, मला काय नाही कळत, मला काय नाही कळत, हे प्रश्न माझ्या मनात असायचे. म्हणून मी पुस्तक भरपूर घेतले, वाचले वाचले वाचले. पण ती भूक निर्माण झाली की यांनी कसं काय लिहिलं, याला कसं काय कळलं, मला काय नाही कळत. मग जेव्हा देवाचा आत्मा मला मिळाला, आता बुक्स वाचायला एवढा टाइम भेटत नाही, कारण या पवित्र शास्त्रातूनच देव एवढा बोलतो की ते रेव्हेलेशन्सच माझ्यासाठी खूप होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या महिमेसाठी सांगतो. आता असं वाटतं की मी देवाच्या महिमेसाठी पुस्तक लिहावं आणि गुज लोकांसमोर मांडावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, असं वाटतं का आता तू पण पुस्तक लिही, जे गुज तुला परमेश्वर प्रगट करतो, जे तू कुठं वाचले नाही, कुठं ऐकले नाही, अशी गुज जो परमेश्वर देतो, आता लोकांसमोर गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रगट करतं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रगट करतं? कारण पुष्कळ लोक म्हणतात तुमचा स्टडी खूप चांगला आहे. मी इतका हुशार नाहीच आहे का माझा स्टडी चांगला असावा, पण देवाचा आत्मा रिव्हील करतो म्हणून मला ते प्रगट होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? मी इतका स्टडीला तासोतास दिवसभर बसत नाही, परंतु देवाचा आत्मा मला गोष्टी रिव्हील करत जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तो आत्मा तुम्हाला मिळाला तर तुम्हाला पण गुज परमेश्वर प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे का फक्त आता पाळकातर्फे नाही, तुम्ही पण एक पाळक आहात आणि तुम्हाला पण हे रहस्य रिव्हील झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुम्ही प्रार्थना करा का पवित्र आत्मा तुम्हाला मिळला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण नवीन गुज आणि नवीन प्रगटीकरण येतील. प्रेज द लॉर्ड. एका वाटात जर एक प्रगटीकरण आलं तरी त्यात ते वचन संपत नाही. जर भूक असेल तर देव त्याच्यातून पुन्हा नवीन रस बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. उसाचा रस पिता का? ते मशीन मध्ये टाकतात, नंतर ते फेकून देत नाही, नंतर कोण जाऊन खातात? ते गाया खातात. गायांना माहितीये तू जरी रस काढला ना, आम्हाला माहिती अजून रस कसा काढायचा. पवित्र आत्मा एकदा का तुम्हाला मिळाला, तुम्ही एक वाटाचं गुज जरी ऐकलं असेल, पण तो देवाचा आत्मा त्याच्यामध्ये अजून गुज अजून रस तुम्हाला प्रगट करणार.
प्रेज द लॉर्ड. नाही तर मन काय म्हणाल, नको हे झालंय वाचून, हे काय वाचायचं आता, झालंय माहितीये मला. पण जर देवाचा आत्मा तुझ्याकडे असेल, तू डबल नाही, तू 10 वेळेस वाचशील, पण 10 वेळेस देव 10 गोष्टी नवीन प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्याकडे देवाचा आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? किती लोकांना कळतंय? देवाचा आत्मा तुम्हाला भटकू देणार नाही. अनेकदा आमचं लक्ष काय होऊन जातं, भटकून जातं. मेसेज चालू आहे, संदेश चालू आहे, पण विचारामध्ये आम्ही काय होतो, कुठंतरी जाऊन येतो. आमचं लक्ष केंद्रित होत नाही. घरी पण आम्ही बायबल वाचतो, आमचं लक्ष लागत नाही. चालू संदेशामध्ये मन कुठंतरी आहे. चालू संदेशामध्ये एकतरी काय लागती, झोप लागती. लक्ष लागत नाही. का लक्ष लागत नाही? का तुला झोप येते? कारण तुझ्याकडे काय नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण एकदा का पवित्र आत्मा आला, बायबल सांगतं शमूएल झोपला होता. शमूएल काय झाला होता, पण झोपेत त्याला कुणी आवाज दिला आणि तो कुणी ऐकला? झोपेत आहे. कशात आहे? झोपेत. झोपेत कुणाची वाणी ऐकतो? देवाची. आणि तू देवाची वाणी ऐकता ऐकता काय होऊन जातो? फरक कळतोय ठिकाणी, फरक कळतोय. शमूएल काय झालाय? झोपला. देव बोलतो, झोपेत तो ऐकतोय. एकदा नाही, किती वेळेस? 3 वेळेस. आणि चौथा टाइम तो म्हणतो का बोल, तुझा दास ऐकतोय. झोपेत तो त्याचं लक्ष कुणाकडे? देवाच्या वाणीकडे आहे. आम्ही चालू संदेश मध्ये आमचं लक्ष कुठेतरी उडून जातं. चालू संदेश मध्ये आमचं लक्ष काय होऊन जातं? उडून जातं. कुठेतरी आम्ही भटकून जातो. चालू संदेश मध्ये डुकली लागती, चालू संदेश मध्ये लक्ष लागत नाही, कुठेतरी डुलक्या घेतो. का असं होतंय? शमूएल झोपलेल्या अवस्थेमध्ये देवाला ऐकतो आणि आपण चालू अवस्थेमध्ये काय नाही आमच्याकडे. पवित्र. आम्हाला प्रार्थना करायची. काय करायची? प्रार्थना. लज्जेची गोष्ट नाहीये. पवित्र आत्मा नाहीच इथं लक्ष कुठून लागणार. म्हणून तो म्हणतो का तुम्ही जोपर्यंत वरती त्याला सामर्थ्य प्राप्त करत नाही, हे नगर सोडून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला गरज आहे कसली? पवित्र आत्म्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा ज्यावेळेस नवीन होतो, मी प्रभू लिंकच लागत नाही, संदेशाला काय लागत नाही, लिंक लागत नाही. हा, तिकडून जर प्रभावी मेसेज नसेल तो भाग वेगळा, पण चालू चांगला मेसेज जरी असेल तरी आमची लिंक लागत नाही. कारण स्टार्टिंगला आम्ही पाळकाच्या बरोबर चालतो, पण नंतर तरी कुठेतरी चक्कर मारून पुन्हा तरी गाडी शेवटला येऊन जॉईंट होऊन जाते. का असं झालं? काय नव्हता? पवित्र आत्मा असता तर लगेच म्हणला तिकडे नको बघू, वचनकडे लक्ष. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? इकडे पाहता पाहता कधी एखाद्या अक्षरकडेच लक्ष जाऊन जातं. काय लिहिलं, स्पेलिंग बरोबर आहे का, माइंड चालू होऊन जात. हे जास्त मोठं केलंय, छोटं केलं असतं तर बरोबर मागं आलं असतं. चालू संदेश आहे. काय चालू आहे? संदेश. पण तो दूर आत्मा बोलू देत नाही, देवाच्या वाणी लक्ष लागू देत नाही. तो बोलू लागतो पुढं पण. कळतंय ठिकाणी? चालू. अरे सिस्टर वाचतात, बदल नाही वाटतं आज. संदेश काय आहे? चालू आहे, पण आतमधून कोणतरी बोलतोय. समजतंय ठिकाणी? हा वाजवणारा भाऊ असेल, अरे बघ हा कुठं बघतो, तो तुम्हाला लक्ष लागू देणार नाही. पण जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये असेल तर म्हणाल नाही, भटकायचं नाही, कॉन्सन्ट्रेट वचनाकडे ठेव. आणि त्या मेसेज मध्ये देवाचा आत्मा जर तुमच्यामध्ये असेल, त्या मेसेज मध्ये अजून एक नवीन मेसेज तुमच्या आत्म्याला देव देऊ लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक संदेश जो प्रभूने मला दिलाय तो मी जनरल देतोय, पण इथं बसलेले जे आहेत आणि त्यांच्यात जर देवाचा आत्मा आहे तर त्यांना त्या संदेशमध्ये देवाचा आत्मा अजून एक नवीन संदेश देऊ लागतो. आणि त्याला आनंद वेगळाच वाटतो की तुम्ही ते एक दिलं पण मला अजून एक मिळालं. माझा आनंद वेगळाच आहे. आता मी ते नंतर सांगणार की देवाने मला काय दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी वेदीवर उभा असतानाही चालू संदेशमध्ये पण एक नवीन संदेश येऊ लागतो. वेदीवर उभा असताना एक संदेश देवाच्या आत्म्याने तयार केलाय, पण अचानक दुसरं प्रकाशन त्याच्यामध्ये काय होऊ लागतं, उघडू लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी शेवगावमध्ये मी एक संदेश देत होतो. त्या ठिकाणी प्रभूने असा संदेश दिला का आंधळ्या व्यक्तीने कोणाला शोधलं, येशूला. तो संदेश देत होतो का पहा आंधळा व्यक्ती प्रभूला शोधत आला, पण देवाच्या आत्म्यात तिथंच मला एक क्लिक केलं का बघ आंधळा येशूला शोधतोय. कोणाला शोधतो? कोण शोधतं? तुम्हाला डोळे आहेत. कोणते डोळे? वचनाचे. संदेश चालू होता, पण त्या संदेशात देवाचा आत्मा वेगळ्या प्रकारे माझ्याशी बोलू लागला का राईक डोळे असताना पण येशू भेटत नाही आज. पण आंधळे लोक कोणाला शोधतात? आंधळे लोक म्हणजे जगिक लोक, नवीन लोक. ते मागून येतात, येशूला घेऊन जातात. आम्ही इतक्या दिवसापासून देवामध्ये आहोत, आमच्याकडे वचनाचे डोळे आहेत, तरी पण येशू आम्हाला भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तो म्हणतो तुम्ही पाहताल पण तुम्ही पाहू शकणार. प्रेज द लॉर्ड. समजतंय? देवाचा आत्मा आमच्यामध्ये असणं गरजेचं. जर तो असेल तुमचं लक्ष भटकणार
नाही. काही पण हो, तुमची प्रार्थना मुकणार नाही. बायबल सांगतं दानियलच्या टायमाला त्या राजाने फरमान काढला होता का कुणी पण प्रार्थनेला बसायचं नाही, त्या राजाला सोडून कुणी दिवसा देवाची उपासना करायची नाही. पण असं लिहिलंय का नित्यप्रमाणे जी दानियल प्रार्थना करायचा, किती वेळेस? 3 वेळेस. आपल्या खिडकीचं दार उघडायचं यरुशलेम कडे आणि 3 वेळेस काय करायचा? प्रार्थना. त्यांनी आपली प्रार्थना स्टॉप केली का? नाही. अरे नाही, फरमान जारी झालंय, आज एक काम करतो, खिडकीने उघडत गपचीप आतमध्ये प्रार्थना करतो. पण नाही, नित्यप्रमाणे जसं नेहमी खिडकी उघडायचा त्याप्रमाणे त्यांनी खिडकी उघडली आणि कशाला बसला? प्रार्थनेला. भीतीचं वातावरण होतं. कसलं वातावरण होतं? भीतीचं. पण कुणीतरी आतमधून प्रोत्साहन देत होतं का प्रार्थनेचा टाइम झाला, प्रार्थनेला बस. प्रार्थनेचा टाइम झाला, कुठं बस? प्रार्थनेला. कळतंय? पुष्कळ लोक म्हणतात खूपच कट्टर दिसतो हा. अरे इकडे कार्यक्रम आहेत, इकडे फंक्शन आहेत, इकडे जायचंय, हा कुठं म्हणतो कुठं चला? आत्मा आहे, त्याला गप्प बसू देणारच नाही. तुमच्या बरोबर येऊन पण त्याचं लक्ष लागणार नाही. त्याला 20वा देवाच्या सानिध्यातच भेटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? ज्याला आत्मा मिळाला ना त्याला वाटतं रे नको, बोगस आहे सगळे जगामधलं. खरं आनंद देवाच्या पायापाशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मन नाही मारावं लागत. आपण म्हणतो ना, नाही कार्यक्रमाचा त्याग केला, त्याग नाही केला, त्याला रसच राहत नाही त्याच्यामध्ये. तो आत्मा इतका उत्सुक असतो का तो म्हणतो त्यापेक्षा हा कार्यक्रम मोठा आहे, कारण मला याच्यामध्ये आनंद विसावा मिळतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला देवाचा आत्मा मिळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? अजून एक पॉइंट मी घेईल का पवित्र आत्म्यानंतर काय गोष्टी बदलतात. अनेकदा आमच्यामध्ये दैहिक स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे? दैहिक स्वभाव आहे. वाचू मत्तय 26वा अध्याय आणि 51 वचन. मत्तय 26वा अध्याय आणि 51 वचन. मग पहा, येशू बरोबर जे होते त्यापैकी एकाने हात लांब करून आपली तरवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान कापून टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र आहे. कोण आहे? पेत्र. काय काढली त्यांनी? तलवार. तलवार. आणि जसं येशूवर आक्रमण झाला त्या ठिकाणी त्यांनी तलवार काढून एकाचा कान काय केला? कापून टाकला. आणि मग येशू म्हणतो का आपली तलवार काय कर का? कारण त्याच्यामध्ये हिंसकता आली. काय आली? हिंसकता. सेवा करत असताना विरोध होईल, सेवा करत असताना त्रास येतील, पण त्यावेळेस तुमची हिंसकता हवी नाही झाली पाहिजे. पण जर तुम्हाला आत्मा नसेल तर हिंसकता हवी होईल, पण आत्मा मिळाला तर परमेश्वर तो प्याला पिण्याची ताकद तुम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय? अशी एक स्थिती आहे का यांची चूक काही नाहीये. काही लोक मुद्दा म्हणून त्यांना त्रास देत आहेत, ईश्वराला त्रास देत आहेत, हे पेत्राला पाहायला जात नाही आणि मग हिंसक स्वभाव बाहेर येतो का? नाही, हे चुकीचं आहे. पण जो विरोध करण्याची जी स्टाईल आहे प्रभू देव म्हणतो ती चुकीची. प्रेज द लॉर्ड. पण पेत्राकडे काय नव्हता? आत्मा नव्हता. काय नव्हता? हेच तुम्ही नवीन प्रेषणाच्या कृत्यामध्ये वाचा. त्याला फटके मारतात तरी तो म्हणतो मी गप्प बसणार नाही, मी देवाच्या बाजूने बोलणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय? पवित्र आत्माने तर दैहिक स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे? लगेच राग आहे, लगेच तुमच्यामध्ये हिंसकता आहे, मीपणा आहे, गर्व आहे, द्वेष आहे, लोभाचा आत्मा आहे, निंदेचा आत्मा आहे. पण एकदा का पवित्र आत्मा आला, पवित्र आत्मा तुम्हाला नम्र, लीन, समंजस, तुमच्या जिभेवर नियंत्रण, तुमच्या आतमध्ये भय उत्पन्न करतो. ऐक देव बघतोय, ऐक देव बघतोय, ऐक देव बघतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय काय पाहिजे आपल्याला? नाही तर देह हवी होऊन जाईल. काय हवी होऊन जाईल? पाय. खूप सुंदरशी गोष्ट आहे. लूक 9वा अध्याय 52, 53, 54. आपल्या पुढे निरोपे पाठवले आणि ते निघून त्यांच्यासाठी तयारी करायला शमरोनाच्या एका गावात गेले. पुढं 53. आणि त्यांनी त्याला अंगीकारले नाही, कारण यरुशलेमेकडे जाण्याचा त्याचा रोख होता. तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, हे प्रभू, आकाशातून अग्नीने पडून त्यांचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी तुझी इच्छा आहे काय? पुन्हा वाचा 54. तेव्हा त्याने शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, हे प्रभू, आकाशातून अग्नीने पडून त्यांचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी तुझी इच्छा आहे काय? शिष्य होते. कोण होते? शिष्य. एक ठिकाणी सुवार्तेच्या कामाला गेले. प्रभू म्हणला जा मीटिंगची तयारी करून या. मग मी मीटिंग घ्यायला येतो. पण त्या गावाने परवानगी दिली का मीटिंग घ्यायसाठी? नाही दिली. शिष्यांना काय आला? राग आला. ते म्हणले काम कर, जसं पूर्वी देवाचा सेवक अग्नीने पाठवून यांचा काय करायचा? एक काम कर तू पण काय कर, अग्नी पाठव यांचा काय कर. कोण बोलतोय? त्यांचा काय झाला? विरोध. ओके, पुन्हा सांगतो. येशू ख्रिस्ताला एका गावात जाऊन काय घ्यायची? मीटिंग घ्यायची. मीटिंगच्या पूर्वी शिष्य गेले तयारीसाठी. कारण बाबा येशू ख्रिस्त येतोय, मीटिंगची अरेंजमेंट करा. लोक म्हणतात या गावात मीटिंग घ्यायची. यांचा काय भडकला लगेच?
तो म्हणतो एक काम कर, मीटिंग नाही घेऊ देत ना, आज्ञा कर, अग्नी ये आणि हे गाव काय कर, कोणता स्वभाव आहे, दैहिक, कोणता स्वभाव आहे. पण हे शिष्य जे त्यांना पवित्र आत्मा मिळतो आणि मग त्या ठिकाणी यरुशलेममध्ये त्यांना पकडतात, त्यांना मारतात. यांना काय करतात, मारतात. आणि असं लिहिलंय का पेत्र या लोकांना जेव्हा कैद केलं आणि ते लोक सुटले, काय केलं, सुटलं. आता त्यांचा स्वभाव कसा आहे वाचू या ठिकाणी आपण. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय. तेव्हा त्याची सुटका झाल्यानंतर, एक मिनिट सर्व काढा, 4 अध्याय 23-24. तेव्हा त्याची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मंडळीकडे आले आणि आपणास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ते ऐकून ते एका चित्ताने आपली वाणी देवाकडे उंचावून म्हणाले, हे प्रभू, आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व काही ज्याने निर्माण केले ते तूच आहेस. आता लक्षपूर्वक ऐका. पहिले 2 शिष्य गावात गेले, त्यांना स्वीकारलं नाही तर काय म्हणतात, काय पाठवरती येऊन. आता याही ठिकाणी सुवार्तेचा काय होतोय, विरोध होतो. आता याची प्रार्थना करतात का, आकाशातून अग्नी पाठव, नाही पाठवत. परंतु देवाकडे काय करतात, वाचूया प्रार्थना काय 29 आणि 30. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. 30 वचन. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर की तुझा पवित्र सेवक येशू यांच्या नावाने चमत्कार व अद्भुते घडावी. पहा, मला फरक सांगायचा आहे जो देवाच्या आत्म्याने मला प्रगट केला. पहिले 2 शिष्य ज्यावेळेस त्या ठिकाणी विरोध झाला लगेच म्हणतात की अग्नी पाठव. पण हे 2 शिष्य या ठिकाणचे शिष्य देवाकडे प्रार्थना करतात की देवा अजून आम्हाला सामर्थ्य दे, आम्ही धैर्याने जाऊन काय बोलावं. आणि फक्त एवढंच नाही, आम्हाला सामर्थ्य का त्यांचे आजार आम्ही काय करावेत, बरे करावे. काय बदलला स्वभाव, काय बदलला स्वभाव, काय मिळाला आता त्यांना, पवित्र आत्मा. पहिलं रागाचा आत्मा होता. कोणता आत्मा होता, रागाचा. नाही ऐकत का सुवार्ता, जाऊ दे तिकडे, कळतंय. पण आता रागाचा आत्मा नाही, आता सौम्यतेचा आत्मा आहे. नाही ऐकत का, देवा अजून धैर्य दे, कमी जाऊन तुझं वचन सांगावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा मिळतो, मन जरी नाराज होईल पण तो पवित्र आत्मा त्याच्यातला निरुत्साहीपणा काढतो, त्याला उत्साही करतो. नाही, तुला देव कळला, तुला जायचंय, तुला त्यांना सांगायचंय. ते जरी ऐकत नाही तरी तुला त्यांच्यासाठी मध्यस्थी करायची आणि देवाचा गौरव करायचा. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळत्या ठिकाणी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुमच्या आत्मधला दैविक स्वभाव पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही आत्म्यामध्ये फ्लो होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोलताना लगेच जिभेवर कंट्रोल येईल. कशावर कंट्रोल येईल, जिभेवर. कुणी पाहत नाही, कोण पाहणार, फक्त जिभेवरच नाही तुमच्या मनावर पण कंट्रोल येतो. कशावर, मनात तर कुणी पाहत नाही, पण मनात वाईट जरी विचार आला, अरे नको, देव मनात बघतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही मनातही जास्त वेळ वाईट विचार करू शकत नाही. पवित्र आत्मा येतो, म्हणतो काय चाललंय, किती वेळपासून चाललंय, ये याच्यातून बाहेर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतंय, किती लोकांना कळतंय. फक्त जिभेवर नाही, पवित्र आत्मा मनावर पण नियंत्रण ठेवतो. तर मन काय कुठे कुठं जातं, वाद करून येतो, भांडण करून येतो. पवित्र आत्मा म्हणतो थांब, काय चाललंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतंय, ठीक आहे. किती लोकांना कळतंय पवित्र आत्मा मिळणं खूप गरजेचं. तो मिळाला तर जीवन बदलून जाईल. तुम्हाला वाचता नसेल येत, तुमच्यामध्ये धैर्याचा आत्मा नसेल, काही फरक पडत नाही. शिष्यांना वाचता लिहिता येत नव्हतं असं लिहिलंय, त्याच्यामध्येच वाचू आपण 13 वचन, 4 ते 13 वचन. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही अनक्षर व अशिक्षित माणसे आहेत. हा, कसे आहेत, अशिक्षित माणसे. अनक्षर व त्यांचं धैर्य पाहिलं. काय पाहिलं, धैर्य. म्हणून आलंय धैर्य पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आम्हाला पवित्र आत्म्याची गरज. पवित्र आत्मा येईल, तुमच्यातला लाजळूपणा निघून जाईल. पवित्र आत्मा येईल, तुमच्यामध्ये धैर्य येणार. प्रेज द लॉर्ड. साक्ष पण सांगायची ना, सांगू नको, सांगू नको, सांगू नको. पवित्र आत्माच नाही तुझ्यात. पवित्र आत्मा असेल, धैर्य देणार. प्रेज द लॉर्ड. एक गीत गायचं, घामाघाम होऊन जाईल. थोडस देवाबद्दल बोलायचं, थरथर कापणार, काय करू काय करू. पण पवित्र आत्मा असेल, जरी भीती येत असेल, पवित्र आत्मा चार्ज करतो. काय नाही होणार, चांगलं होणार, काय नाही होणार, चांगलं होणार, काय नाही होणार, चांगलं होणार, चल पुढं, चल पुढं, चल पुढं. पवित्र आत्मा आतून एनकरेज करतो. प्रेज द लॉर्ड. पेत्र नॉर्मल व्यक्ती किती लोकांना संदेश सांगतो, 3000ला स्टार्टिंग मीटिंग, ती पण बंपर ओपनिंग, 30,000 लोकांना संदेश. प्रेज द लॉर्ड. काय मिळालं त्याला देवाचा. प्रेज द लॉर्ड. आपण एक सेल मीटिंग घ्यायची, एका व्यक्ती, त्याच्यातही आपण लाजतो, ते बी जवळचेच आहेत.
हा डायरेक्ट नवीन लोकात डायरेक्ट 3000 लोकांमध्ये प्रीचिंग. प्रेज द लॉर्ड. आपण काय म्हणलं असतं, नको नवीन लोक आहेत आपले यांना पहिले त्याच्यात ट्राय करतो. पेत्र डायरेक्ट 3000 लोकांमध्ये प्रीचिंग करतो. प्रेज द लॉर्ड. काय मिळालं त्याला देवाचा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा मिळला का लाईफ बदलून जाते. तुम्हाला चार्ज करायची गरज पडत नाही. त्या दिवसापासून तुम्ही लोकांसाठी चार्जर बनता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता चार्जिंग बस झाली, आता चार्जर बना. काय बना आता? चार्जर. चार्जर बना. लोकांना चार्जिंग करा. तुम्हाला चार्जिंग पवित्र आत्मा करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. मग किती पण दुःख येऊ द्या, किती पण निराशा येऊ द्या, किती पण कुटुंबातलं वातावरण भयानक असू द्या, आत्मा उत्साही करत राहतो. आत्मा उत्साही करत राहतो. प्रत्येक स्थितीमध्ये तुम्हाला लढण्याची आणि देवाचं कार्य पुढे येण्याची ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रार्थना करायची, देवाकडे मागायचं, प्रभू मला पवित्र आत्म्याने भर. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा म्हणजे 10 मिनिटं अंगावर शहारे नाही. किती मिनिटं? 10-15 मिनिटं अंगावर शहारे नाही. पवित्र आत्मा म्हणजे पूर्ण बदलाव. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 मिनिटाच्या इफेक्ट मध्ये पवित्र आत्मा जातो, तो पवित्र आत्मा नाही मिळाला. तिची फक्त उपस्थिती होती, तो फक्त त्याच्या सावलीमध्ये आला थोड्या वेळसाठी. पण त्याला म्हणावं फक्त वरती इफेक्ट नको देऊ, आतमध्ये इफेक्ट येऊ दे. प्रेज द लॉर्ड. पुढे हालेलुया. इफेक्ट आला पाहिजे. आत्मा. आतमध्ये इफेक्ट. आपलं फक्त बॉडीवरच इफेक्ट येतो, त्याला आतमध्ये जाऊ दे. म्हणा प्रभू माझ्या आतमधल्या जीवन पाण्याच्या नद्या सक्रिय कर परमेश्वर. येस लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लोकांना डाऊट येतो, काय येतो? ते म्हणतात दरच मीटिंगला हे लोक हालतात, पण बदलाव कुठे? जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळला तर बदलाव दिसणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाह्य अभिषेक ज्याचा आपण प्रार्थना करतो, कोणता अभिषेक असतो? बाह्य. पण तो बाह्य अभिषेक आतमध्ये येऊ द्या. आणि येस. आतमध्ये टच झाला, आतमध्ये जीवन पाण्याच्या नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज देवाकडे प्रार्थना करा, आज मला पवित्र आत्मा दे परमेश्वर. येस फादर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण विश्वासाने देवाकडे हाक मारू आणि देव आज अद्भुत कार्य करेल. उभा राहूया आपण. माझ्या परमेश्वरा, प्रभू अजून त्या गोष्टी माझ्या दिसत नाही प्रभू, अजून ते एक स्वभाव माझ्यामध्ये, माझं लक्ष लागत नाही. बायबल मी वाचतो परमेश्वर, मी उत्साही आहे पित्या, तरी मला गुज कळत नाही. माझं लक्ष भटकलं जातं प्रभू. मला शक्ती दे पित्या, मला सामर्थ्य माझ्या Yes, परमेश्वरा. Father. मला आज पवित्र आत्म्याचा स्पर्श पाहिजे. Yes, yes, देवा Lord. मला फक्त वरवरचा स्पर्श नको पित्या, मला आतमध्ये Hallelujah. स्पर्श कर. Thank you, माझ्या Jesus. आतमधल्या जीवन पाण्याच्या नद्या सक्रिय कर पित्या, आणि माझ्यामध्ये तुझा गौरव हो दे. प्रत्येक जण मे बी तुम्हाला वाटेल गुडघ्यावर यावं, गुडघ्यावर या. मे बी तुम्हाला वाटतं की आपले हात करावे वर, आपले हात वर करा, देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे आपली भूक निर्माण करा. Yes, की देवा Lord. मला तो स्पर्श पाहिजे, होय, देवा. देवा तो Yes, मला Father. अभिषेक पाहिजे, होय, देवा. देवा त्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माने मला Yes, बाप्तिस्मा yes, कर Lord. पित्या. लॉर्ड त्या अग्नीने माझा बाप्तिस्मा कर. आज माझ्या मला बाप्पा. स्पर्श कर. होय, आता मी देवा. वारंवार चालतो आत्म्यामध्ये, होय, माझ्या पण तरी मी पडतो प्रभू. तरी काही गोष्टी माझ्यामध्ये हावी होतात, होय, माझा उत्साह निघून जातो, माझा आवेश थंड पडतो. देवा मला पवित्र आत्मा पाहिजे, Yes, मला Lord. पवित्र आत्मा पाहिजे, होय, राजा. मला पवित्र आत्मा पाहिजे होय, देवा. परमेश्वरा. आणि आज तू माझ्यामध्ये तो कार्य करणार, आज तू मला स्पर्श करणार, होय, आज तू माझं जीवन बदलणार माझ्या पित्याला. येस लॉर्ड. मागूया प्लीज, आपली भूक वाढवा, आपलं मुख उघडा, प्रार्थना करा देवाकडे. Yes, Lord. देवा आज अद्भुत कार्य करेल. येस येस मास्टर.